फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सगळे स्वस्त असताल, मस्त असाल आणि सगळ्यात गोड जाईंना माझा वेलकम. बघा, मी आज मोठ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी तुम्हाला फक्त इथं आज चपाती करताना दिसणार आहे, महाराष्ट्रीयन चपाती, पण त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या अशा खरपूस असं तुम्हाला मी चपात्या दाखवणार आहे. पहिल्यांदा मी 5 कोणी चपाती केलेली दाखवली बघा तुम्हाला, पंचकोणी. आणि त्यानंतर बघा मी आता इथं 3 कोणी चपाती तुम्हाला दाखवणार आहे. 2 भाग केलेले आहेत बघा इथं, 2 भाग करून मी चपाती करताना दाखवत आहे. 6 प्रकारच्या चपातीचे मी इथे प्रकार दाखवणार आहे आणि ते तुम्ही बघा तुम्हाला आवडतील किंवा नाही. आपल्याकडे चपातीचं खूप महत्त्व आहे. आपण जास्त फुलके खात नाही महाराष्ट्रातील लोक. चपातीशिवाय आपलं पोटही भरत नाही. बघा मी इथं 3 पदराची चपाती मी इथं तुम्हाला दाखवत आहे. आणि ती अशा 3 पदराच्या चपातीला पण अशी पण करतात आणि आपण जी रेग्युलर पद्धत करतो ती पण आपण दाखवतो. त्यानंतर बघा इथं तुम्हाला माझा व्हिडिओ डिम दिसत आहे, पण लाईट गेल्यामुळं ते दिसत नव्हतं. त्यानंतर बघा मी असंच ह्याचाच गोळा केलेला होता, पिठाचाच गोळा केला आणि त्यानेच तेल लावलं आणि तोच गोळा कोरड्या पिठात हे केलेला आहे आणि त्याच्यात भरलेला आहे, सारण भरल्यासारखं. ही पण चपाती अशी छान मऊ लुसलुशीत होते. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आपण बघूयात. त्यानंतर मी फक्त तेल लावलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि आपण त्याच्यात असं पोकळ असं केलेलं आहे आणि वर असं पुरण न भरताच सारण भरल्यासारखं आपण गोल करायचं आहे आणि मग चपाती लाटायची आहे. त्यानंतर बघा मी इथं तुम्हाला दाखवत आहे 4 कोणी चपाती करताना दाखवणार आहे. 1, 2 आणि 3, 4 पदराची चपाती मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे. ह्या सगळ्या चपात्या अशा खरपूस भाजल्या की खूप अशा चांगल्या होतात आणि पदरं जेवढे मी जसे सांगितलेले तसे फुगतातही आणि खूप छान पण होतात बरं का. आणि बघा पुढची चपाती मी दाखवत आहे, आपण रेग्युलर करतो ती 3 कोणी, आणि ती मी तशीच लाटलेली आहे बघा. म्हणजे पराठा वगैरे करायचा असेल तर आपण अशी लाटली जाते त्या प्रकारे. बघा 3 कोणी चपाती मी दाखवलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रकार बघा की इथं मी अशी गोलच करत आहे चपाती, अशी चौकोनी करणार आहे. चौकोनी चपाती करून दाखवणार आहे. जर पराठा वगैरे करायचा असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये सारण भरून असं चौकोनी केलं तर छान वाटतं मुलांना कधीतरी वेगळं असं. पुढचा प्रकार आहे बघा आपल्या चपातीचा. आपल्या रेग्युलर चपाती जशी करतो त्याप्रमाणेच मी फक्त त्याला काय केलेलं आहे, त्रिकोणीच केलेली आहे, पण आपण गोल चपाती लाटतो 3 कोणी करून. आणि त्यानंतर अशी मस्त खरपूस मी भाजलेली आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल. आणि त्यानंतर मी ह्याला गोल लाटलेला आहे बघा. मस्तपैकी आपली चपाती तयार झालेली आहे. आणि त्यानंतर बघा मी चपाती पूर्ण केलेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मी तुम्हाला आणखीन एक इथं चपात्या करून दाखवत आहे. त्याच प्रकारच्या मी चपात्या इथं करते 3 कोणीच अशा सकाळी करून 3 पदराच्याच. बघा किती असे फुलतात, त्याला जास्त तेलही लागत नाही, जास्त हेही लागत नाही. त्यानंतर बघा मी इथं मिरच्या भाजत आहे. ठेचा करणार होते मी, छान अशा मिरच्या खरपूस भाजून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर बघा मिरची असं आधी फक्त न तेल टाकता मी भाजलेले आहेत आणि त्यानंतर तेल टाकून तेलाची धार टाकून असं मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. त्याचं खरपूस म्हणजे ठेचा तिखट होणार नाही आणि खूप छान लागतो. बघा मिरच्या अशा खरपूस इकडून तिकडून अशा दोन्हीकडून मी भाजून घेतलेल्या आहेत आणि त्या काढल्या आहेत. हिरव्या अशा गाभूळ असतात मिरच्या, त्या पोपटी घेतलेल्या तिखट नसतात, ह्या तिखट असतात. त्यानंतर मी फक्त इथं कारले धुवून स्वच्छ आणि चपाती झालेली आहे त्याच तव्यावर मी करते. बघा कारले फक्त मी कट करून घेतलेले आहेत उभे असे आणि त्याला काहीच करत नाही मी. फक्त आधी त्याला थोडंसं तांबूस रंगावर येईपर्यंत परतते, फक्त धुवून घेऊन मीठ लावून धुते आणि त्याला परत त्याच्यावर लिंबू घातलेला आहे बघा मी.
तुम्हाला दिसत आहे, अर्धा लिंबू मी घातलेला आहे. 3 कारले होते इथं छोटे छोटे, त्याला चिरून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मी असं मिठावर परतत आहे बघा. त्यानंतर तेलाची धार टाकून असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडासा त्या आंबटपणा ह्याचा लिंबाचा जावा म्हणून गूळ टाकलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची, लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट आणि मीठ त्याच्यात मिक्स करून आणि थोडंसं वरतून मीठ टाकलेलं आहे बघा. तुम्हाला आवडलं असेल